आत्ताच बरोबर होतो, तुला सोडला घरी आणि इकडे फोन आला. नाही राहू दे ना. खाली मराठी भाषेत 10,000 के 15,000 बाकी हे सर्व एक्सपायरी माल आहे. सर्व एक्सपायरी माल विकता येते इथे. दादागिरी करतात परत म्हणतात. हे नाटक आहे जिग्नेशभाई जोरदार जैन सोशल ग्रुप तर्फे दाखवण्यात येतं आहे. गुजराती नाटक आहे. हे नाटक बघायला आज 18 तारखेला रात्री 9:30 वाजता हा प्रयोग सुरू झालेला आहे. आम्ही सगळे आलेलो आहोत. त्यानंतर तुम्ही इकडे कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय नेमकं काय म्हणताय? कोल्ड्रिंक घ्यायला आले तेव्हा काय नेमकं इकडे दिसलं? कोल्ड्रिंक घ्यायला आला तेव्हा त्या माणसाने त्या कोल्ड्रिंकच्या बॉटलवरती डेट बघितलं तर ती एक्सपायरी आहे. त्याला सांगितलं की एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंक आहे. तर तो म्हणतो तुम्हाला घ्यायचे तर काय, नाही तर हेच आहे, जा इकडनं निघा म्हणून अरोगंटली बोलतो. कोल्ड्रिंकच्या MRP व्यतिरिक्त जास्त शुल्क घेतो तो. आणि त्यानंतर जेव्हा एकाला कळलं तेव्हा सगळ्यांनी हे बातमी बघितली तर त्याचं अख्खं फ्रीज आहे ते एक्सपायरी डेटेड कोल्ड्रिंकनी भरलेलं आहे. एक्सपायरी कधीच झालेली आहे. खूप जुना माल आहे तो. किती रुपयाचं कोल्ड्रिंक आहे, किती रुपयाला देतो? साधारण 20 रुपयाचं कोल्ड्रिंक आहे. तो 25 किंवा 30 रुपये चार्ज करतो त्याचं आमच्याकडनं. आता काय मागणी तुमची? काय म्हणताय? काय मागणी काय? मागणी काय म्हणजे याचं सोल्युशन तुम्ही आणलं पाहिजे. एक्सपायरी डेटेड माल तुम्ही जेव्हा विकता तेव्हा लोकांच्या आयुष्याशी जीवाशी हेल्थशी खेळताय. तर याचं प्रकरण जे आहे ते गेलं पाहिजे आणि त्याचं व्यवस्थित सोल्युशन झालं पाहिजे. त्याच्यावरती कार्यवाही झाली पाहिजे अशी आमची माग आहे. सागर काय नेमकं आता सगळ्यांना सागर गंभीरराव माझं नाव आहे. पोलीस आले आधी ते करूयात का? काय नेमकं या इकडे जे नाही हे चालत राहील. जरा 2 मिनिटं जरा थांबा की. काय एक्सपायर झालेले सर इकडे ऐका ना सर, हे फक्त मला वाटतं हे 2 दिवस झालं मी काय बघितलं नव्हतं. मी त्यांच्याबद्दल सॉरी बघितलं. लिंबू सोडा बाकीच्यांची लेट आहे. आणि हे मँगो जे आतमधून काढलेले पूर्ण फ्रीज भरून जेवढाही माल भरलाय सगळा एक्सपायर असा आरोप आहे. सर मी पण बघितलं नाही ऑलरेडी. तर मी सॉरी पण बोललो त्याच्याबद्दल त्यांना. आणि मी हे सगळं माल काय जास्त गेलेलं नाही आहे. सर्वांनी पिलेलं आहे.